नमस्कार मंडळी, स्वाद आपल्या घरचा या रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे। घरात एखादी छोटी मोठी पार्टी असू द्यात किंवा बाहेरील काही चटपटीत असा पदार्थ म्हटलं की समोसे सर्वांनाच आवडणारा पदार्थ। पण घरी करायचं म्हटलं तर त्याचं जे बाहेरचं आवरण आहे ते छान खुसखुशीत खस्ता असं तयार यायला पाहिजे आणि आतमधलं जे सारण आहे ते तर अगदी चटपटीत असं तयार व्हायला पाहिजे। अगदी हलवाई ज्या पद्धतीने तयार करतात ही सिक्रेट रेसिपी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे। चला मग रेसिपीला सुरुवात करूया। अर्धा किलो मैदा चाळून घेतलेला आहे, त्यामध्ये 1 चमचा आपण ओवा टाकणार आहोत आणि मीठसुद्धा इथे चमचाभर आपण यामध्ये टाकून घेणार आहोत। आता वरचं आवरण जे आहे ते खस्ता चांगलं कुरकुरीत येण्यासाठी आपण इथे तेलाचं मोहन वापरणार आहोत। तुम्हाला नुसतं खस्ता असं वरचं आवरण हवं असेल तर तुम्ही इथे तुपाचा वापर करू शकता। इथे तेल गरम न करताच मी वापरणार आहे। रोजची जी आपली वापरातली वाटी आहे त्या वाटीने अर्धा चमचा एवढं तेल घेतलेलं आहे। पोहे खाण्याचे चमच्याने जर तुम्ही इथे म्हणत असाल तर तुम्ही 7 ते 8 चमचे तेल घेऊ शकता। आता असं मध्यभागी एक खोलगट भाग करून घेणार आहोत आणि यामध्ये आपण घेतलेलं सगळं तेल इथे टाकून घेणार आहोत। तर आता इथे पूर्ण तेल टाकून घेतल्यानंतर आपल्याला हे तेल पूर्ण या मैद्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। तेलाच्या ज्या काही गुठळ्या असतील त्या पूर्ण आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत, म्हणजे तेल सगळीकडे एकसारखं असं लागलं जातं। आता पूर्ण तेल लावून झाल्यानंतर हा मैदा आपण भिजवून घेणार आहोत। तर बघा, यामधलं तेल अशा हाताने मी मिक्स करून घेते। तेल गरम करण्याची अजिबातही गरज नाही, इथे थंड तेल तुम्ही वापरलं तरीही चालेल। बघा, याची मूठ वळून पाहते तर अशा पद्धतीची मूठ वळून झाल्यानंतर समजायचं आपलं मोहन जे इथे तेलाचं आपण वापरलेलं आहे ते अगदी परफेक्ट आहे। पण यापेक्षा जास्त तेल वापरू नका, त्यामुळे समोसे तेलकट होऊ शकतात। आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपण मैदा भिजवून घेणार आहोत। आता आपण हा जो मैदा भिजवून घेणार आहोत तर हा एकदम आपल्याला घट्ट असा भिजवून घ्यायचा आहे। थोडा जरी मैदा सैलसर असा भिजवला गेला तर समोसा तेलामध्ये तेलकट होऊ शकतो, त्यासाठी मैदा चांगला घट्ट असा हा भिजवून घ्यायचा। तर आता यामध्ये थोडं थोडं करत मी पाणी टाकत आहे आणि एकदा हा मैदा आपला पूर्ण भिजवून झाल्यानंतर आपण याला किमान 10 मिनिटे तरी मुरण्यासाठी ठेवणार आहोत। बघा, या पद्धतीचा हा मैदा मी भिजवून घेतलेला आहे। असाच मैदा आपल्याला समोसा तयार करण्यासाठी लागणार आहे। तर आता आपण यावर झाकण ठेवून हा मुरण्यासाठी ठेवणार आहोत आणि आता जे समोस्यातलं आतमधलं सारण आहे ते तयार करायला घेणार आहोत। इथे आपल्याला आतमधली जी भाजी आहे बटाट्याची ती तयार करण्यासाठी 1 किलो बटाटे मी उकडून त्याची साल काढून घेतलेली आहे। आता एका मिक्सरच्या भांड्यात आपण 1 चमचा पोहे खाण्याचं भरून घेतलेला आहे। धने घेतलेले आहेत, तर धने इथे कच्चेच वापरलेले आहेत। 1 चमचा बडीशोप घेतलेली आहे, तीसुद्धा कच्चीच घेतलेली आहे, म्हणजे यामधलं कुठलंच साहित्य मी भाजून घेतलेलं नाही। आणि अर्धा चमचा एवढं मी जिरं घेतलेलं आहे। 7 ते 8 आपल्याला काळी मिरी वापरायची आहेत। आता यामध्ये आपण 1 चमचा पोहे खाण्याची एवढी कसुरी मेथीसुद्धा टाकणार आहोत। आता हे सर्व साहित्य कोरडंच आपण बारीक करून घेणार आहोत। तर अशी आपल्याला याची भरड तयार करून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीची ही भरड तयार झालेली आहे। पाण्याचा अजिबातही वापर करायचा नाही आपल्याला। तर बघा, एकदा दाखवते तुम्हाला, या पद्धतीची तयार व्हायला पाहिजे आपली भरड। तर आता आपण याच मिक्सरच्या भांड्यात आणखी एक छोटंसं वाटण तयार करूयात। तर ही तयार केलेली भरड एका प्लेटमध्ये मी काढून घेते आणि आता यामध्ये आपण दुसरं एक छोटंसं वाटण म्हणजे हिरवी मिरची, आलं ते टाकून घेणार आहोत। तर इथे बघा, आल्याचं प्रमाण थोडं जास्त ठेवलेलं आहे। 1 ते 1.5 इंच एवढं आलं वापरलेलं आहे। त्यामध्ये 7 ते 8 पुदिन्याची पानंसुद्धा टाकलेली आहेत आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। मूठभर अशी कोथिंबीरसुद्धा मी घेतलेली आहे आणि आता 10 ते 12 कढीपत्त्याची पानेसुद्धा यामध्येच टाकून घेणार आहोत आपण। आता यामध्ये आपण पाणी अजिबातही वापरणार नाही आणि पाणी न वाटता आपल्याला हे वाटण तयार करायचं आहे। तर या पद्धतीचं हे वाटण असं जाडसर तयार करून घेतलेलं आहे। आता आपण सारणाची तयारी करूयात। तर आता त्यासाठी इथे आपण भांड्यामध्ये तेलसुद्धा टाकून घेणार आहोत। तर जे आतमधलं सारण तयार करणार आहोत त्यासाठी जास्त असं तेलही वापरू नका, समोसाचं जे सारण आहे त्या तेलकट लागायला नको। तर इथे अर्धी पडी एवढंच मी तेल टाकलेलं आहे। तेल कडकडीत असं गरम करून घ्यायचं। तेल गरम झाल्यानंतर इथे आपण ते तयार केलेलं हिरव्या मिरचीचं वाटण आहे ते वाटण टाकलेलं आहे। वाटण खमंग असं परतून घ्यायचं आणि त्यानंतर आपण यामध्ये
तयार केलेली जी भरड आहे, आणखी थोडे काही मसाले इथे टाकून घेणार आहोत. तर बघा, हे परतून झाल्यानंतर आपण पुढचं साहित्य म्हणजेच हळद टाकून घेणार आहोत इथे. तर इथे अर्धा टीस्पून एवढी मी हळद टाकलेली आहे आणि अर्धा चमचा पोहे खाण्याचे एवढा गरम मसाला टाकलेला आहे. तयार केलेली जी भरड होती ती आता टाकलेली आहे आणि आता आपल्याला ही भरड परतून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने छान सगळं साहित्य खमंग असं परतून घ्यायचं आहे. साहित्य सर्व कच्चेच घेतल्यामुळे ते आपल्याला खमंग असे परतून घ्यायचे आहेत. तर हे एकदा परतून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये मटार टाकायचे आहेत आणि ते देखील या वाटणामध्ये आपल्याला परतून घ्यायचे आहेत, म्हणजे हलकेसे ते सुद्धा भाजल्या जातात. तर बघा, असं आलटून पालटून आपल्याला या वाटणामध्ये हे जे मटार घेतलेले आहेत ते परतून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे आपले जे मटार आहेत ते भाजून झालेले आहेत. आता यामध्ये आपण आमचूर पावडर टाकणार आहोत. तर समोसे तयार करताना आमचूर पावडरचा वापर जरूर करावा. तर इथे अर्धा चमचा एवढी मी आमचूर पावडर टाकलेली आहे आणि अर्धा चमचा एवढं मी काळं मीठसुद्धा टाकलेलं आहे. आता दोन्हीही साहित्य आपल्याला परतून घ्यायचे आहेत, म्हणजेच या वाटणाला ते सगळीकडे एकसारखे असे लागले पाहिजेत. आता यामध्ये आपण बटाटे टाकणार आहोत. तर बटाटे आपल्याला हाताने असे तोडून टाकायचे आहेत. जास्तही मोठे यामध्ये तुकडे राहायला नकोत किंवा जास्तही याचा गाळ करायचा नाही बघा. तर आता इथे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकलेली आहे. आता आपण यामध्ये मीठसुद्धा टाकून घेणार आहोत. काळं मीठ वापरलेलं असल्यामुळे यामध्ये मीठ प्रमाणात व्यवस्थित असं टाकायचं. तर आता सर्व साहित्य टाकून आपले झालेले आहे. आपल्याला हे जे सारण आपण तयार केलेलं आहे समोस्याचं, ते आपल्याला खमंग असं भाजायचं आहे. तर आता पूर्ण यातलं जे वाटण आहे, काही आपण जी भरड तयार केलेली होती, ते सर्व मसाले या बटाट्याला एकसारखे असे सगळीकडे लागले गेले पाहिजे. तर अशा पद्धतीचं हे सारण तयार झालेलं आहे. आता आपण हे एका ताटामध्ये काढून याला थंड करून घेणार आहोत. तर बघा, छान चटपटीत चवीचं हे सारण तयार झालेलं आहे. जोपर्यंत सारण आपलं थंड होतं तोपर्यंत आपण इथे समोस्याची तयारी करणार आहोत. म्हणजेच समोस्यासाठी जे आपलं जे आवरण आहे त्यासाठीच्या ज्या पुऱ्या आहेत त्या तयार करून घेणार आहोत आपण. तर बघा, एकदा हा मैदा मी पूर्ण मळून घेतलेला आहे. तर आता आपल्याला याचे गोळे तयार करायचे आहेत. असा पोळपाट घेतलेला आहे आणि याचे आपण 2 भाग करणार आहोत. म्हणजे तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये तुम्ही गोळे तयार करू शकता. तुम्हाला जर समोसे इथे मोठ्या आकारामध्ये तयार करायचे असतील तर गोळा मोठा घ्यायचा आहे आणि छोटे करायचे असतील तर गोळा छोटा घ्यायचा. पण त्या समोस्याचं जे वरचं आवरण आहे ते जास्त जाड व्हायला नको. तर बघा, अशा पद्धतीने याचा आपण रोल केलेला आहे आणि मला ज्या आकारामध्ये समोसे तयार करायचे आहेत त्यासाठी मी अशा प्रकारे हा मैदा इथे गोळे तयार करून घेणार आहे. आता 3 इथे मी सुरुवातीला तयार करून घेतलेले आहेत. राहिलेले याचे ते देखील मी नंतर तयार करून घेणार आहे. बघा, हातावर अशा पद्धतीचा हा गोल गोळा तयार केलेला आहे. जास्तही याला दाब देऊन आपल्याला मळून घ्यायचं नाही. तर आता इथे बघा, याची आपल्याला एक पुरी मी तुम्हाला तयार करून दाखवते. तर आपल्याला याची अंडाकृती आकारामध्ये पुरी तयार करायची आहे, म्हणजेच लांबट अशी उभी. तर सुरुवातीला काय करायचं, आपल्याला गोल अशी ही पुरी तयार करून घ्यायची आहे आणि नंतर याला आपल्याला लांब करायचं आहे. असं केल्यामुळे पुरी व्यवस्थित असा आकार घेते. तर आता इथे मी ज्या पद्धतीने तुम्हाला ही दाखवत आहे अगदी त्याच पद्धतीने तयार करायची, म्हणजे अगदी परफेक्ट असा आपला हा समोसा तयार होतो. बघा, अशी मी लांबट आकाराची ही पुरी तयार करून घेतलेली आहे. तर बघा, याची जाडीसुद्धा तुम्हाला दाखवते. आपल्या चपातीपेक्षा थोडी जाड ही तयार केलेली आहे, पण त्यापेक्षा जास्त जाड आपल्याला तयार करायची नाही. आता याचे आपल्याला 2 भाग करायचे आहेत. तर ती सुद्धा एक सोपी पद्धत सांगते तुम्हाला. बघा, अशा पद्धतीने या पुरीला दुमड मारायची आहे आणि खालची जी बाजू आहे त्यावर एक असा मार्क तयार करायचा आहे चाकूने. तर आता ही आपल्याला उलटवून म्हणजे सरळ करायची आहे आणि तो मार्क जो आहे त्यावर आपल्याला पुरी कट करून घ्यायची आहे, म्हणजे दोन्हीही पुऱ्या एकसारख्या अशा तयार होतात. आता तुम्हाला जर तसं शक्य असेल तर तुम्ही वरूनही तयार करू शकता. तर बघा, आता यातली जी पुरी आपण तयार करून घेतलेली आहे ती पुरी सारण भरण्यासाठी आणि पाणी वरून लावण्यासाठी इथे मी घेतलेला आहे. आता ही पुरी बघा, समोसा कसा तयार करायचा, जो आडवा भाग आहे पुरीचा त्याला आपल्याला पाणी लावायचं आहे आणि असा एक कोन तयार करायचा आहे. बघा, अगदी हलवाई ज्या पद्धतीने समोसा तयार करतात अगदी तसा समोसा तयार होईल. आता बघा, याला पाणी लावून घेते.
आणि नंतर याचा असा कोन तयार करायचा आहे. अगदी टोकापासून तर मागच्या या भागापर्यंत आपल्याला समोसा हा चिटकवून घ्यायचा आहे हाताचा थोडा दाब देऊन, की जेणेकरून समोसा तेलामध्ये उघडणार नाही आणि सारण जे आहे आतमधलं ते तेलकट होणार नाही. म्हणजे समोस्यामध्ये आतमध्ये तेल जाणार नाही. आणि असा कोन तयार करून घेतला. आता यामध्ये आपल्याला सारण भरायचं आहे. आता तुम्ही थोडं सारण टाकून नंतर ते बोटाने आतमध्ये थोडं मागे नेऊ शकता, म्हणजे समोस्याच्या टोकापर्यंत सारण भरलं जातं. तर बघा असं मी बोटाने मागे याला लोटत आहे सारणाला. आणखी परत थोडं सारण टाकत आहे, पण जास्तही सारण यामध्ये भरायचं नाही. आता हे सारण भरून झालेलं आहे. आता वरची जी आपली समोसा चिटकवण्याची पद्धत आहे तीसुद्धा तुम्हाला सांगते. बघा आता याला जो हा मागचा भाग आहे समोस्याचा, त्याला एक प्लेट आपल्याला तयार करायची आहे. या प्लेटमुळे समोसा तुमचा व्यवस्थित असा उभा राहतो. तर बघा आता याला पाणी लावून घ्यायचं आहे आपल्याला आणि वरचा जो भाग आहे तो आपल्याला चिटकवून घ्यायचा आहे. छान हाताचा दाब द्यायचा, म्हणजे समोसा तेलामध्ये सुटणार नाही अजिबातही आणि तेल जाणार नाही आतमध्ये. तर हा अशा पद्धतीने आपण समोसा तयार करून घेतलेला आहे. बघा हातावर तुम्हाला दाखवते, याची घडी किती परफेक्ट अशी तयार झालेली आहे आणि याला उभंसुद्धा करून दाखवते तुम्हाला. त्यामुळे तुमच्या लक्षात येईल की आपण तयार केलेला समोसा अगदी परफेक्ट असा तयार झालेला आहे. बघा असेच त्यांचे तयार केलेले असतात समोसे आणि ताटामध्ये ठेवलेले असतात. आता दुसराही तुम्हाला एक तयार करून दाखवते बघा. तर ते जी घडी आहे ती तुम्हाला बघितल्यानंतर लक्षात येईल. तर आता दुसरा करून दाखवते. हा तयार केलेला ताटामध्ये ठेवायचा. जसजशी मी तयार करत जाईल तसतसे या ताटामध्ये ठेवत जाईल आणि नंतर तयार झाल्यावर तुम्हाला दाखवते. बघा हा आडवा जो भाग आहे याला आपल्याला पाणी लावायचं आहे आणि पाणी लावल्यानंतर याचे दोन्हीही भाग असे हातावर घेऊन आपल्याला दोन्ही एकाजवळ आणायचे आहेत, म्हणजे बरोबर कोन असा तयार होतो आणि अगदी हाताचा दाब देऊन आपल्याला चिटकवून घ्यायचा आहे. आणि अंगठा आणि अंगठ्याच्या बाजूचं जे बोट आहे त्यामध्ये हा कोन आपल्याला व्यवस्थित असा बसवायचा आहे. आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं सारण टाकून घ्यायचं आहे आणि बोटाच्या थोडासा दाब देऊन ते सारण मागे लोटायचं आहे, म्हणजे टोकापर्यंत सारण समोस्यामध्ये भरलं जातं. बघा या पद्धतीचं हे तयार करून घ्यायचं आहे आपल्याला. यामध्ये सुद्धा मी जास्त असं सारण भरलेलं नाही, 2 ते 2.5 चमचे एवढंच सारण भरलेलं आहे. बघा परत थोडंसं अजून टाकून घेते आणि याला ही घडी तुम्हाला कशी करायची मागच्या बाजूने ते सांगते. तर एक अशी छोटी आपल्याला प्लेट तयार करायची आहे बघा. तर जे समोस्याचे आपण दोन्हीही टोकं समोरून चिटकवलेले आहेत, अगदी त्या भागाजवळ ही प्लेट यायला पाहिजे, म्हणजे समोसा व्यवस्थित असा उभा राहतो. आता इथे बघा ही प्लेट तयार करून घेतलेली आहे आणि पाणीसुद्धा लावलेलं आहे. आता जे दोन्ही भाग आहेत ते एकाजवळ आणून आपल्याला चिटकवून घ्यायचे आहेत आणि पूर्ण समोसा असा चिटकवून घेतल्यानंतर बघा आपला हा समोसा अगदी परफेक्ट असा तयार झालेला आहे. तर बघा याला तुम्हाला जवळून दाखवते, अशा पद्धतीने हा तयार करून घेतलेला आहे बघा. आता राहिलेले जे सर्व समोसे आहेत ते सुद्धा मी तयार करून घेते आणि मग आपण सर्व समोसे तळायला घेणार आहोत. तर बघा इथे हा सुद्धा बघा व्यवस्थित असा उभा राहत आहे, म्हणजे आपण ज्या प्लेट तयार केलेल्या आहेत त्यामुळे समोसा व्यवस्थित असा उभा राहतो. बघा मी इथे तयार करून घेतलेले आहेत समोसे. आता आपल्याला ते तळायचे आहेत. आता तळत असतानासुद्धा आपल्याला तेलाचं टेम्परेचर महत्त्वाचं आहे. आता यावर एखादा कॉटनचा कापड टाकायचा आहे. तेलामध्ये समोसे टाकल्यानंतर राहिलेले समोसे झाकून ठेवायचे. आता तेल कडकडीत गरम करायचं नाही. कडकडीत तेलामध्ये तुम्ही समोसे टाकल्यानंतर ते लगेच असे सोनेरी रंगाचे होतील, पण समोसे छान कुरकुरीत खस्ता असे तयार होणार नाहीत. त्यासाठी इथे बघा मी समोसे तेलामध्ये टाकल्यानंतर फक्त हलकेसे बुडबुडे यायला सुरुवात झालेली आहे. गॅसची स्पीड जी आहे ती अगदीच कमी केलेली आहे. पण आता इथे 5 ते 7 मिनटं झाल्यानंतर आपल्याला गॅसची स्पीड मीडियम करायची आहे. पण सुरुवातीलाच गॅसची स्पीड वाढवू नका, त्यामुळे समोसे लगेच रंग तर येईल त्यांना, पण समोसे थोड्या वेळातच नरम पडतील. तर तसं होऊ नये त्यासाठी इथे तेलाचं टेम्परेचर खूप महत्त्वाचं आहे. तर इथे दोन्ही बाजूंनी मी आलटून पालटून असे हे जे समोसे आहेत ते तळून घेते. तर बघा याला छान असा रंग यायला सुरुवात झालेली आहे. आपल्याला सोनेरी रंगावर हे तळून घ्यायचे आहेत आणि जे समोस्यावर बघा हलके हलके असे बबल्स आलेले असतात ते सुद्धा आपण समोसे तळल्यानंतर यावर तयार होतात.
म्हणजे त्यामुळे तुमचे जे समोसे आहेत ते छान खस्ता कुरकुरीत असे तयार होतात. तर बघा दोन्ही बाजूनीही मी तळून घेतलेले आहेत. जास्तही डार्क रंगावर हे तळायचे नाहीत, कारण ते समोसे आतूनही गरम असतात. त्यामुळे त्यामध्ये जी तळण्याची प्रोसेस आहे ती चालूच असते. तुम्ही सुरुवातीलाच जास्त डार्क रंगावर ही समोसे जर तळले तर त्यांना नंतरही थोडा डार्क रंग येतो. तर त्यासाठी आपल्याला याच रंगावर हे समोसे काढून घ्यायचे आहेत. यातलं जास्तीचं जे काही तेल असेल ते काढून टाकायचं आहे आपल्याला आणि नंतर हे समोसे आपण ताटामध्ये काढून घेणार आहोत. आता राहिलेला आहे तो सुद्धा मी काढून घेणार आहे. तर आता समोसे म्हटलं तर हिरवी मिरची तर लागणारच आहे. तर हिरवी मिरचीसुद्धा आपण यासोबत तळून घेणार आहोत. हा सुद्धा आता मी काढून घेते तेलामधला. आता हिरवी मिरची तळत असताना बऱ्याचदा तेल अंगावर ओढण्याची भीती असते. तर तसं होऊ नये त्यासाठी मिरच्या टाकल्यानंतर आपण लगेच यावर झाकण ठेवून घेणार आहोत. मिरच्या जास्त कडकही करायच्या नाहीत. आता यावर झाकण ठेवल्यानंतर पूर्ण मिरच्या यामध्ये फुटणार आहेत. आता ह्या मिरच्या पूर्ण आपल्याला काढून घ्यायच्या आहेत आणि यातलं जे काही तेल आहे जास्तीचं ते पूर्ण झारून घ्यायचं आहे. आता यावर आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे, म्हणजे मिरच्याही खाताना छान रुचकर अशा लागतात. आता इथे मिरच्यासुद्धा तळून झालेल्या आहेत आणि बघा आपले हे समोसे आणि त्यासोबत हिरवी मिरची तसाच कटिंग चहा एकच नंबर लागतो. तर मंडळी, तुम्हाला आजची ही समोस्याची रेसिपी कशी वाटली? तुम्हाला ही रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. आता तुम्हाला याचा आवाजसुद्धा ऐकवते आणि समोसा तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते बघा. तर आता समोसा आपण तोडूनसुद्धा बघणार आहोत. तर बघा आपला हा समोसा आहे ना अगदी परफेक्ट असा. तुम्हीसुद्धा नक्की करून बघा.